नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला आजवरचा सगळ्यात भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। कुरिअरवाल्याच्या एका चुकीमुळे साक्षी आणि सचिन रंगे हात पकडले जाणार आहेत। तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया नक्की काय काय घडतं। इकडे आपण पाहतो तर काय, सायली अर्जुन घरी आलेले असतात। सायलीचं तिचं कशातच लक्ष लागत नसतं, ती आता पुन्हा साक्षीचा विचार करू लागते। सगळ्यांना असंच वाटत असतं की सायली अर्जुन फिरायला गेले होते। तेव्हा सायली त्या क्षणाचा विचार करते की काय, असं कल्पना आणि घरातल्या सगळ्या लोकांना वाटत असतं। तेव्हा सायली बोलते, मी रेस्टॉरंटमध्ये साक्षी शिखरेला बघितलं, मी स्वतःच्या डोळ्याने साक्षी शिखरेला बघितलं। हे ऐकून प्रतिमा बोलते, अगं सायली हे काय बोलतेस तू? अगं तिला मरून किती दिवस झाले, अगं तिच्या अण्णांनी तर तिचं 12वा-13वा सुद्धा केलंय, तुला काहीतरी भास झाला असेल, असं ती सायलीचं सांत्वन करू लागते। पण बरोबर त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते। ती विचार करते, बापरे, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली। आता सायली काही शांत बसणार नाही, ती आता मुद्दाम या मागावरती राहणार आणि शोध घेणारच साक्षी जिवंत आहे की नाही। तेव्हा अस्मी बोलते, सायली आता या सगळ्याचा विचार तू अजिबात करू नकोस, आता फक्त तुला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे आणि एकाच गोष्टीचं सेलिब्रेशन आता आम्हाला करायचं आहे। तेव्हा सायली बोलते, पण कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन? तेव्हा आसवी बोलते, तुमच्या 3 वर्षाच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि 1 वर्षापूर्वीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आता जवळ येते ना, त्यामुळे सेलिब्रेशन तर बनत आहे। आणि अशा प्रकारे आता घरातल्याने तसा विषय बदललेला असतो, पण प्रियाला मात्र कळून चुकलेलं असतं, ही सायली काय आता या साक्षीची पाठ सोडणार नाही। मला साक्षीला वॉर्म करायलाच हवं, असं म्हणतच ती साक्षीला फोन करते आणि बोलते, साक्षी, सायलीला तुझ्यावरती संशय आलाय, आता बघ काय करायचंय ते, कारण सायली काही शांत बसणार नाही, आता तुलाच काहीतरी करावं लागेल। तेव्हा साक्षी बोलते, थँक्यू प्रिया, मला सचेत केल्याबद्दल, आता मी बघते काय करायचं, असं म्हणतच ती फोन ठेवते। आणि समोर पाहते तर काय, चक्क हा सचिन मोबाईलमध्ये बघून ब्लश करत असतो आणि हे सगळं पाहून तर या साक्षीचं डोकंच फिरतं। ती बोलते, सचिन फोन दाखव। सचिन बोलतो, तू जरा वेडी आहेस का? आणि आता मात्र साक्षी त्याचं मुंडकं आवळते आणि बोलते, हो वेडी आहे मी, असं म्हणत असते त्याला चाकू दाखवते आणि बोलते, मी तुझा खून सुद्धा करू शकते। तुला काय वाटलं तू मुलींबरोबर अफेअर करशील आणि मला कळणार नाही, ते काय मला माहीत नाही। उद्या सकाळीच आपण पहिल्या फ्लाईटने बाहेर देशी चाललोय। तेव्हा सचिन बोलतो, अगं हे काय बोलतेस तू, तुला कळते का तू काय बोलतेस? एका दिवसात बाहेर देशी जाणं हे काय शक्य आहे का? अगं त्याला किती तयारी लागते, किती लिगल फॉर्मॅलिटीज असतात, किती प्रोसिजर्स असतात। तेव्हा साक्षी बोलते, ते काय मला माहीत नाही, आणि राहिला प्रश्न तिकिटांचा, तर मी अण्णांकडून पैसे घेईन, ते तिकिटांचा बंदोबस्त करतील। तुझा विजा तर ऑलरेडी आहे, मी माझा विजा सुद्धा बनवायला दिला होता, तो सुद्धा आता रेडी झाला असेल, त्यामुळे उद्याच्या पहिल्या फ्लाईटने आपण लंडनला जातोय अँड दॅट्स फायनल। खरं तर सचिनला या सगळ्याचा विरोध करायचा असतो, पण साक्षी कोणाचंही ऐकायला तयार नसे। आता तिला आर की पारच करायचं असतं आणि या देशाच्या पार जायचं असतं, देश सोडून जायचं असतं। पण प्रेक्षकांनो, इथेच खूप मोठी गडबड घडते, कारण एका प्रायव्हेट एजन्सीकडून तिने हे सगळं बुकिंग केलेलं असतं, म्हणजे तिकीटचे बुकिंग, विजा वगैरे सगळं काही। कारण तिला भीती असते, मी जर या सगळ्यामध्ये अडकले गेले तर, त्यामुळे एका प्रायव्हेट एजन्सीकडे तिने हे सगळं काम दिलेलं असतं। पण इथे मात्र खूप मोठी गडबड घडते। सचिनची तिकीटं वेगळ्याच ॲड्रेसवरती जातात आणि तो ॲड्रेस असतो सुभेदारांच्या घराचा। पण योगायोग बघा प्रेक्षकांनो, त्याच वेळेस बरोबर तिथे सायली येते। सायली बोलते, हा बोला, तुमचं कोणाकडे काम आहे? तेव्हा तो एजन्सीवाला माणूस बोलतो, सचिन दीक्षित तिथेच राहतात का? सायली बोलते, हो सध्या ते इथे राहत नाहीत, पण हे त्यांच्याच बायकोचं घर आहे, बोला ना, काही द्यायचं आहे का, काही कुरिअर आहे का? तेव्हा तो एजन्सीवाला माणूस बोलतो, हो उद्याची त्यांची फ्लाईट आहे आणि ही घ्या त्यांची 2 तिकिटे, असं म्हणत असतो। सायलीच्या हातामध्ये ती तिकीटं देतो, त्यावरती साईन घेतो आणि तिकडून निघून जातो। सायली विचार करते की सचिन भाऊजी कुठे जात असतील, काय करत असतील, बघायला हवं, असं म्हणत असते। आता सचिनचं ते कुरिअर उघडून पाहते आणि त्यामध्ये जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यातलं एक तिकीट असतं सचिन दीक्षित नावाने आणि दुसरं असतं समीरा शेखर या नावाने। आणि हे सगळं बघितल्यानंतर तर तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फट्ट पडलेले असतात आणि त्यावरती डिपार्चरचं, म्हणजे कधी विमान जाणार आहे याचं सुद्धा टायमिंग असतं। ती आता ते तिकीट्स घेते आणि सरळ अर्जुनकडे येते आणि बोलते, अहो बघताय का हे काय येते? अर्जुन पाहतो आणि त्याला सुद्धा पुरताच धक्का बसतो। तो बोलतो, सायली ही समीरा शेखर नक्की कोण असेल आणि सचिन जिजू तिच्याबरोबर का चाललाय, हे सगळं बघायलाच हवं। हे जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे, आपल्याला काही करून त्या दोघांना रंगे हात पकडायलाच हवं। आणि या सगळ्यामध्ये आपण पोलिसांची मदत घेऊ, पोलिसांना घेऊन आपण एअरपोर्टवरती जाऊ आणि त्या दोघांना रंगे हात पकडू।
तेव्हा अर्जुन बोलतो, बायको उद्या 10 वाजता तयार राहा, आपल्याला आधीच तिथे जाऊन बसायचं आहे आणि त्यांना रंगे हात पकडायचं आहे. सोबत आपण पोलिसांची टीमसुद्धा घेऊन जाऊ, कोणतंही रिस्क नको घ्यायला. आणि अशा प्रकारे त्यांना पकडायचं या दोघांनी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे आपण पाहतो तर काय, इकडे आता साक्षी पुन्हा त्या एजन्सीवाल्यांना फोन करते आणि बोलते, काय झालं, आमची तिकिटे अजून आलेली नाही आहेत. तेव्हा ते एजन्सीवाली बाई बोलते, हो कालच आमचा माणूस तुमच्या घरी आला होता आणि त्यांनी तुमच्याकडेच तिकीटं दिली आहेत. साक्षी बोलते, वाटेल ते खोटं बोलू नका, आम्हाला तिकीटं मिळाली नाही आहेत. तुम्ही एक काम करा, उद्या आम्ही सरळ एअरपोर्टवरतीच येतो, तिथेच तुमच्या माणसाला पाठवा आणि तोच आम्हाला तिकीटं देईल. तेव्हा ती बाई बोलते, ठीक आहे, आम्ही पुन्हा तिकीट अरेंज करू असं म्हणतच ती फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी प्रिया पुन्हा साक्षीला फोन करत असते, पण यावेळेस सिम मात्र बंद लागत असते. प्रिया आता विचार करते की साक्षीचा नंबर बंद का येतोय, जाऊन तिला भेटायलाच हवं असं म्हणत असते. आता साक्षीच्या फ्लॅटसाठी निघते. साक्षी कुठे गेली असेल याची तिला फार धाकधूक वाटत असते. पण इकडे मात्र साक्षी आणि सचिनने सगळं सामान पॅक केलेलं असतं, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये भरलेलं असतं. लागणारं सगळं साहित्य त्या बॅगमध्ये भरून ते आता फ्लाईटसाठी निघालेले असतात, म्हणजे एअरपोर्टच्या दिशेने निघालेले असतात. ते निघायला आणि तिथे प्रिया पोचायला एकच टायमिंग झालेली असते. ती आता समोर पाहते तर काय, दाराला कुलूप असतं. ती विचार करते, बाप रे, ही साक्षी या टायमिंगला कुठे गेली असेल. आणि तेवढ्यातच तिला त्या बिल्डिंगचा वॉचमॅन दिसतो. ती त्याला विचारते की ही जी साक्षी शिकरे आहे ती कुठे निघाली आहे. तेव्हा वॉचमॅन बोलतो, मॅडम त्या तर देश सोडून निघालेत, कारण सकाळीच या फ्लॅटची चाबी त्यांनी माझ्याकडे दिली आहे. आणि हे ऐकून तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती त्याला विचारते, काय काय सांगताय, ती एकटीच निघाली आहे का. तेव्हा वॉचमॅन बोलतो, नाही, त्यांच्याबरोबर एक माणूससुद्धा आहे, दोघेही चाललेत कायमचं हे देश सोडून. तेव्हा प्रिया बोलते, बघा दादा, तुम्हाला जी काही माहिती आहे ना ती सगळी माहिती मला द्या आणि त्या बदल्यात मी तुम्हाला खूप सारे पैसेसुद्धा देईन. तेव्हा वॉचमॅन बोलतो, हे बघा मॅडम, मला काही जास्त माहिती नाही आणि जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे. आणि आता मात्र प्रियाची पूर्णपणे वाट लागलेली असते. ती बोलते, बापरे, आता जर ही साक्षी तिकडे गेली तर माझ्या हातातला खूप मोठा हुकमाचा एक्का निघून जाईल. आम्हाला त्या महिपतला ब्लॅकमेलच करता येणार नाही, कारण साक्षीचा असा प्यादा आहे ज्यामुळे तो राजा महिपत कंट्रोलमध्ये राहू शकतो. कारण त्या महिपतचा सगळा जीव त्याच्या लेकीत अडकलाय आणि ती जर इकडून फरार झाली तर हा महिपत सगळ्यात आधी माझं नाव घेऊन मोकळा होईल, कारण सगळ्यात जास्त धोका तर मलाच आहे. नाही, साक्षी हा देश सोडून जाता कामा नाही, मला काही करू तिला अडवायलाच हवं. प्रिया चल पटकन, असं म्हणतच प्रिया सुद्धा गाडीत बसते आणि एअरपोर्टकडे धाव घेते. एअरपोर्टवरती सगळीकडे ती आता साक्षीला शोधू लागते आणि फायनली तिला साक्षी दिसते. ती साक्षीजवळ येते, तिचा हात हातात घेते आणि बोलते, साक्षी, अगं मी तुझ्याकडे रिक्वेस्ट करते, प्लीज ना, हा देश सोडून जाऊ नकोस. अगं किमान तुझ्या अण्णांचा तरी विचार कर, त्यांच्यासाठी जाऊ नकोस. पण तेवढं तर साक्षीला आठवतं की आपल्या अण्णांनी आपल्याला सांगितलं होतं, या प्रियावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही, ती महाधूर्त आहे. त्यामुळे ती काही प्रियाचं ऐकत नाही, सरळ लगेज घेते आणि डिपार्चर करू लागते. आणि बरोबर त्याच वेळेस प्रेक्षकांना सायली अर्जुनची बेधडक अशी एंट्री झालेली असते. अर्जुन आता साक्षीला पकडतो आणि बोलतो, काय समीरा शेखर उर्फ साक्षी शिखरे, तुला काय वाटलं, तू आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून निघून जाशील आणि आम्हाला कळणार नाही, असं होणं शक्य नाही. आणि बोलतो, साक्षी शिखरे, कुठे चाललीस, एक वेळेस तू पोलिसांच्या नजरेतून वाचून जाऊ शकतेस, पण माझ्या नाही. सायलीला तर सचिनचा इतका राग येत असतो, ती म्हणत असते, अहो तुम्हाला लाज कशी काय वाटत नाही, अहो तिकडे तुमच्या बायकोची कधीही डिलिव्हरी होईल आणि तुम्ही इकडे देश सोडून चाललाय. तेव्हा अर्जुन बोलतो, खूप झालं, बास झालं, पण आता नाही, खूप झालं, इन्स्पेक्टर साहेब यांना अरेस्ट करा. तेव्हा आता साक्षीला अटक झाल्यामुळे मालिकेमध्ये नवीन काय वळण येतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.